आज सूरज हा ऑफिसमधून खूप उशिरा घरी आला. त्याला किचनमधून काहीतरी आवाज येत होता. त्यामुळे त्याने किचनमध्ये जाऊन बघितलं तर त्याची आई भांडी घासत होती. त्याला माहीत होतं की त्याच्या आईचे गुडघे खूप दुखत आहे. तरी पण आई भांडी का घासत आहे हा प्रश्न त्याच्यामुळे उभा राहिला. डिसेंबर महिना होता आणि शिवाय थंडी पण खूप वाजत होती. तो तसा त्याच्या बेडरूममध्ये गेला. त्याने त्याची बॅग ठेवली आणि तो नंतर बाथरूममध्ये गेला. गिझर ऑन केला व त्याने हातपाय तोंड धुतले. त्यानंतर सूरजने त्याच्या बायकोकडे पाहिले तर त्याची बायको अंगावर ब्लँकेट घेऊन मस्तपैकी TV बघत झोपली होती. सूरजची बायको आर्या ही खूप सुंदर होती, पण एक नंबरची आळशी, कामचुकार व रागीट होती. तिला आपला नवरा खोलीत आला आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. ती TV बघण्यामध्ये एवढी दंग झाली होती की सूरज हा TV पुढे जाऊन उभा राहिला. तेव्हा आर्या पटकन उठली आणि म्हणाली की तुम्ही केव्हा आलात? आज तर तुम्हाला येण्यासाठी खूपच उशीर झाला. सूरज नाही फक्त तिच्याकडे पाहिले आणि तो कपडे बदलू लागला आणि पाठीमागून प्रेमाने येऊन आर्याने सूरजला मिठी मारली. आर्या त्याला लाडात येऊन म्हणाली की मी केव्हापासून तुमची वाट बघत आहे. सूरज तिला म्हणाला की तू माझी वाट बघत होतीस. आर्या त्याला लाजत म्हणाली, अहो तुम्हाला कळत नाही का मी काय म्हणत आहे? सूरज म्हणाला, ठीक आहे मला कळलं, पण बाहेर खूप थंडी आहे. पण आता चहा पिऊ वाटत आहे. माझ्यासाठी चहा बनव. अहो ही कामवाली ना 15 दिवस झालं सुट्टी घेऊन तिच्या गावाकडे गेली आहे, कारण तिच्या नातेवाईकांमध्ये कोणीतरी एक्सपायर झालं आहे. हे बघा, हे तर काम मला काही जमणार नाही. त्या कामासाठी तुम्हाला काहीतरी करावे लागेल. त्यानंतर सूरज आर्याला म्हणाला, आर्या आई कुठे आहे? आर्या म्हणाली की मला माहीत नाही. त्या माझ्यासोबत जास्त बोलत नाहीत आणि शिवाय माझ्याकडे त्यांचं फालतू बोलणं ऐकण्यासाठी वेळही नाही. सूरज विचार करू लागला, ही तर सून आहे, त्यामुळे आईचं बोलणं हिला फालतू वाटणारच. पण मी मुलगा असून सुद्धा तिचं बोलणं ऐकून घेत नाही. मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही. बाबाला जाऊन 10 वर्ष झाले आहेत. तेव्हापासून आईने तिचं दुःख स्वतःमध्ये सामावून घेतलं आहे आणि तेव्हापासून ती शांत आहे. जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा सूरज हा 12 वर्षाचा होता. पण त्यांच्या आईने त्याला कधी कशाची कमी भासू दिली नाही. 8 ते 9 एकर शेती एकट्या आईने सांभाळली आहे. आई एकटी सगळं सांभाळते हे चुलत्यांना सहन झालं नाही. एकटी बाई ही पुरुषाची बरोबरी करत आहे. आई कधीच तिचं तोंड कुणापुढे उघडत नव्हती. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जात होती. पण चुलत्यांनी आईला त्रास देण्याचा कोणताच मौका सोडला नाही. पण सूरज आईने सगळं काही शांतपणे हँडल केलं होतं. त्याची आई आर्याविषयी त्याला काहीच म्हणत नव्हती, कारण आईला आर्याचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता. तेव्हा पण सूरज आईला काहीतरी विचारायचा, पण तेव्हा आई फक्त हसत असायची. पण आज तो त्याच्या पायावर उभा आहे, तरी पण आईसाठी काहीच करू शकत नाही. त्याला माहीत होतं की आर्या खूप भांडण करते. तिच्यासोबत भांडण करणं म्हणजे सूरजला वाटत होतं की दगडावर डोकं आपटून घेणं. जेव्हा सूरज किचनमध्ये आला तेव्हा आईने भांडी घासून त्याच्यासाठी चहासुद्धा ठेवला होता. एवढेच नाही तर सूरजसाठी त्याच्या आईने त्याला
पिण्यासाठी गरम पाणी सुद्धा करून ठेवलं होतं. सूरज आईला काही न बोलता शांतपणे पाणी पिऊ लागला. आज सूरजने आईला काहीच विचारलं नाही. तू बरी आहे का, कशी आहे? तो किचनमध्ये उभा राहूनच आर्याला मोठ्याने आवाज देऊ लागला. आर्या, ए आर्या, लवकर बाहेर ये. आर्या पण पटकन बाहेर येऊन उभी राहिली. ही म्हातारी पूर्ण सोसायटीमध्ये मला बदनाम करण्याच्या मागे लागली आहे, सूरज मोठ्या आवाजात म्हणाला. आर्या आश्चर्याने सूरजकडे पाहू लागली. आर्या म्हणाली की काय झालं आहे तुम्हाला? सूरजचं बोलणं ऐकून त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याच्या आईचे हातपाय थरथर कापू लागले होते. तो म्हणाला की अगं आर्या, मला आत येताना आता एक काकू भेटली. ती म्हणाली, हे तुम्ही तर तुमच्या आईला घरची नोकरानी बनवून ठेवलं आहे. अगं, कालच आपली कामवाली बाहेर गेली आहे. तर लगेच बाहेर चर्चा सुरू झाली आहे की सूरजने त्याच्या आईला घरची मोलकरीण बनवलं आहे. हे ऐकल्यानंतर आर्या सूरजला रागात म्हणाली, अहो, तुम्हाला खूप उशिरा कळलं का? मी तर तुम्हाला त्यासाठी किती वेळा सांगितलं की आपण वेगळं राहू, पण तुम्ही तर माझं काही ऐकूनच घेत नाही. सूरजच्या आईच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याची आई काहीच बोलली नाही. डोळ्यात अश्रू घेऊन जड पावलांनी ते त्यांच्या खोलीत गेली. त्यानंतर सूरज आर्याला म्हणाला की हे बघ आर्या, आज तू जेवण बनव. या बाईकडून कोणतंच काम करून घेऊ नकोस. आर्या पण तिच्या मनात नसताना तिने वाकडा तिकडा स्वयंपाक बनवला. त्यानंतर आर्या तिचं आणि सूरजचे जेवण घेऊन खोलीमध्ये गेली. त्यानंतर सूरज गंभीर स्वरामध्ये म्हणाला की आईला जेवण नेऊन दिलं का? आर्या त्याला म्हणाली की मी जेवण बनवून ठेवलं आहे, त्या त्यांच्या हाताने घेऊन खातील. तुम्ही आईची एवढी काळजी करू नका, पण आता फक्त आपण आईपासून वेगळं राहायचं याचा विचार करूया. सूरज आर्याला म्हणाला की तुझं डोकं खराब आहे का? अगं, हे घर सगळं प्रॉपर्टी आईच्या नावावर आहे. जर तो वेगळा राहण्याचा विचार केलास तर हे सगळं आपल्या हातातून निघून जाईल. पण आर्या त्याला म्हणाली, अहो, तुमची आई तुमच्यावर खूप प्रेम करते. तुमची आई असं कधीच करू शकणार नाही. अगं आर्या, वेडी आहेस का? सगळे नातेवाईक यावरच टपले आहेत की आपण कधी आईला या घरातून बाहेर काढू आणि मग ते आपल्या आईला जवळ करून तिची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेत असतात. त्यामुळे आर्या, मी काय सांगतो ते ऐक. आपल्या फायद्यासाठी आईसोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. दिसण्यासाठी का होईना, पण तू आईवर प्रेम करत आहे असं दाखव. आईला बाहेर जाऊन काही सांगण्याचा मोकाच सोडू नकोस. तू बघ ना, तुझा हा देखावाच आपल्याला एक दिवशी खूप उपयोगी पडत असतो. खरं तर आर्या खूप लालची स्वभावाची होती. सूरज काय म्हणत आहे तिला लगेच कळते आणि मग ते शांतपणे विचार करू लागले. सूरज म्हणाला की अगं आर्या, जरा जेवण कर. मी बाहेरून जाऊन येतो. मी आईला जेवण देतो, नाहीतर आपल्याबद्दल अजून काहीतरी बाहेर जाऊन सांगेन, तर मग आपली खूप बदनामी होईल. त्यानंतर सूरज किचनमध्ये गेला. त्यांनी भाजी गरम केली. भाकर आणि भाजी घेऊन तो आईच्या खोलीमध्ये गेला. सूरजची आई खूप थोडं जेवण करायची, त्यामुळे त्यांच्या शरीरात अशक्तपणा आला होता. पण आज सूरज जो वागला त्यामुळे त्यांचं मन आज खूप दुखलं होतं. तो आईच्या खोलीत गेला तर आईच्या खोलीतील लाईट बंद होती. त्याला माहीत होतं की आई लाईट बंद करून खोलीत रडत बसली आहे.
तो विचार करत असतो की माझ्यामुळे आईला आज खूप त्रास झाला आहे, कारण त्यांच्या शांत स्वभावाच्या मुलाने त्यांच्या मनाला लागेल असं बोलला होता. सूरजने लाईट लावली आणि म्हणाला की आई, मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे. आई, मी जेवण करायला, उठ ना. त्याची आई म्हणाली की बाळा, मला भूक नाही, तुम्ही दोघं जेवण करा, मला आता झोप लागली आहे. त्यानंतर सूरजने जेवणाचं ताट टेबलावर ठेवलं आणि तो आईच्या पायावर डोकं ठेवून घळाघळा रडायला लागला. सूरजच्या आई गोंधळून म्हणाल्या आणि म्हणाली, काय झालं रे बाळा? सूरज जड आवाजात म्हणाला, आई, मला माफ कर. तुला या थंडीपासून वाचवण्यासाठी मला हा उपाय करावा लागला. आई, तुझा मुलगा खूप वाईट आहे आणि आर्या ही आईचं आणि मुलाचं नातं कधीच समजू नाही शकणार. पण ती जेव्हा आई होईल तेव्हा तिला कळेल आई आणि मुलाचं नातं काय असतं. आई, मला माहीत आहे माझी मजबुरी तुला समजत आहे. मला या तुझ्या वयात तुला अपशब्द कोण बोलेल किंवा तुझ्याबद्दल वाईट बोललेलं मला चालणार नाही. आई, उठ, जेवण कर. तू नाही जेवलीस तर मी पण नाही जेवणार आणि मला माहीत आहे तू घरातल्या गोष्टी कुठे बाहेर जाऊन सांगत नाही. त्यानंतर त्याची आई आणि सूरज जेवू लागले. सूरज आईला सांगू लागला की त्याने कसा काय प्लॅन केला आहे, आर्याला कसं लालच दाखवलं आहे, हे सगळं आईला सांगितलं. त्याने खूप प्रेमाने आईला जेवण भरवलं. त्यानंतर त्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, माझा मुलगा माझी किती काळजी करत आहे, कारण तुला माहीत आहे तुझी बायको कितीही सांगितलं तरी ऐकणार नाही. त्यामुळे तू हा फक्त उपाय माझ्यासाठी काढला आहे. डोळ्यात अश्रू घेऊन सूरज हा विचार करत होता की आईचा आशीर्वाद, आईची सावली, आईची साथ जगात ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी असते. हे देवा, माझ्या आईचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. त्यानंतर सूरज आईला गुड नाईट म्हणतो व त्याच्या खोलीत निघून जातो. तोपर्यंत आर्या जेवण करून झोपी गेली होती. त्यानंतर सूरज जेवणाचं ताट वगैरे उचलून ठेवलं व शांतपणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी आर्या सकाळी लवकर उठून काम करत होती, पण आर्या त्यांना प्रेमाने सांगत होती, आई, तुम्ही आजपासून निवांत बसा, मी सगळं काम करते आणि आता तुमचं वय झालं आहे, या वयामध्ये तुम्ही काम नाही केलं पाहिजे. तुम्ही तर आता फक्त सुनेच्या हातचं आयतं खायचं आहे. आज पहिल्यांदा आर्याच्या तोंडून शब्द ऐकून सूरजच्या आईला खूप आनंद झाला होता. एक वेळेस त्याला वाटले की हे स्वप्नच आहे, पण लालचमुळे का होईना आर्या आपली आई सेवा करत आहे हे पाहून त्यांना खूप छान वाटलं. सकाळच्या वेळी सूरज जेव्हा उठला तेव्हा त्यानं पाहिलं की आर्या काम करत होती. सूरज आज मला खूप खुश होऊन ऑफिसमध्ये कामाला गेला आणि जेव्हा ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की आई मस्तपैकी बेडवर झोपून TV बघत होती आणि आर्या किचनमध्ये काम करत होती. तो मनातल्या मनात विचार करत होता की माझा प्लॅन सक्सेस झाला आणि तो आईजवळ गेला आणि आईशी गप्पा मारू लागला. इकडे आर्याला वाटू लागले की सूरज त्याच्या फायद्यासाठीच आईशी गप्पा मारत आहे. तिच्या मनात दुसरे काहीच आलं नाही. हे खरोखरच आई आणि मुलाचं प्रेम आहे, त्यामुळे तो गप्पा मारत आहे. खऱ्या अर्थाने सूरजची आई आता समाधानी झाली होती. कथा कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.